राजा सरपंच आपत झाली ना राजा. काय सांगा तुम्हाला. कोणती आपत झाली रे बा गंठ्या? अरे बापा माय बायको फोनवर बोलून राहिली माय बापा सोबत. ते तुम्हाला माहित नाही माझी सासू किती बदमाश आहे तर सासू एकीचे दोन लावते ते. माई बायको रोज 2-2 घंटे फोनवर बोलते. तू काय झपी जायला घरी डोळे लावायला असतात तुला लक्ष नाही देत आहेत बायकोवर. कोणाशी बोलून राहिली काय करून राहिली झटकन मोबाईल घ्या फोन हिसकून घ्या. ते समजत नाही का तुले की तोड पाहायचं सा. अरे सरपंच आज माझ्या हाती पडली माझ्यासोबत बोलून राहिली तिथे. तिची माय गुडू काहीतरी सांगत होती तिले. आता सांगा मला तर असं टेन्शन वावरात जा की घरी हिच्यावर लक्ष द्या. तुम्ही म्हणता हिच्यावर लक्ष दे. आता घरी राहिला येईल मला. मग बड्या वानाच्या गंठ्या मग एकटा का नाही मरतो वावरात. बायकोली सोबत घेऊन जात जाय ना वावरात. बऱ्या काळ्या कुड्या येत जा दोघं जण. घरी काय करते तुझी बायको. तुला तर अक्कल पाहिजे. तुले फुस लावून बायको वावरात नेता येत नाही. तुला डोकसं कमी आहे ना. बायकोला ठेवतो घरीच मग ते बोलते माझ्यासोबत फोनवर. आणि मग येतं आमच्या तो कुरकुर करायला काय तर मग माझी बायको माय सासू बरोबर बोलून राहिली सासू बरोबर बोलून राहिली. चुका तू करतं शेपूट आमचं दाबतो. राजा सरपंच तुम्ही म्हणता बायकोले वावरात न्या. राजा 3 भांडे नाही घासत होते घरी. वावरात काय येईन ते तर म्हणे इमान घ्यान गाडी घ्यान घोडं घ्यान मग तुम्ही वावरात. तिथं वावर पडीत राजा तिकडे. हे ऐदीबाई नेली वावरात. अजून बायकोले प्रेमानं गॅट्टाच नाही येऊन राहिलो. चोपड चापड करायची बरोबर वावरात घेऊन जायची ह्या बाड्या. तुले कसं संसाराचं गाणं अजून समजलंच नाही. एका हातानं टाई नसते वाजत दोन्ही हातानं वाजवा लागत असते ह्या बाड्या. जरासं कसं बायकोशी प्रेमानं बोलायचं चोपड चापड केल्याचं. वावरात चालशील तर मी असं करीन तसं करीन फलानं करीन असं सांगायचं. उलच्या बड्या मारायच्या. तू हो केलं जास नाही तुला समजत नाही बायकोली कशी चोपड चापड करायची. किती प्रेम लावा किती गॅटा बापा. संध्याकाळ झाली की प्रेमच तर होतोय ते आमचं. सकाळ झाली की फुसफास. ते तिच्या कामाने मी आराम आले. ओटच नाही घेत मग ते. सकाळ झाली की फक्त रात्री प्रेम. अबे बाबा मग तसंच चोपड चापड करायला लागते हे बाड्या. तुला समजत नाही काय काही गोष्टी लढून पाहा लागते. बायकोला काही आम्हीच दाखवा लागते. वावरात चालशील तर मग तुला पोंगे जाणीन. वावरात चालशील मग तुला मॅगी आणीन फलाना आणीन बिस्ताना आणीन असं काहीतरी चाटा चुटा मारा लागतात. अजून काही सरपंच माघारचा तालच माहित नाही. मग आम्हाला माहित आहे राजा. बापू किती भावना हे तर मलाच माहित आहे फक्त राजा. ते आम्हीच देऊन येते का बापा. ते तर म्हणे पहिले मॅगी आणा मग म्हणे पास्ता आणा मग म्हणे पैसे द्या. ते काय बापा कमी आहे का माझी बायको. तिची मा शिकवली दिली रोज फोनवर. अरे जसं असेल तसं भागो ना बाबा रे. काय लगा त्या गोष्टी लावल्या बी. माय बोलते बाप बोलते. तू बी काही ना काही कर दुसरं सुरू. सरपंच आपण बैठक मध्ये काय बोलेला की माय बायको माय बापाशी बोलणार नाही. मग त्या गोष्टीवर ठाम राहायला पाहिजे नाही. तुम्ही जर सांगा समजून माझ्या सासऱ्याला फोनला का म्हणा सासरे बा कसं होय हे. तुमची बोली धावतं तुमच्याशीच बोलते. सांगा बोला बा तुम्ही. अरे गंठन बापा त्या बोलायच्या गोष्टी असतात रे बा. कोणती पोरगी मायले फोन करायशिवाय राहीन काय. सांग ना आता तुझी बहीण जर असती त्या ठिकाणी तू त्या मायले फोन नसता केला काय. सांग ना तू. माया पोरीचं लग्न होईल असतं तर महापोरीने मला फोन नसता गेला तर कोणाची माय बापाची कोणाला आठवण येते ना बाबा. त्याचं घर सोडून येईल आणि त्या घरी. जाऊ दे त्या चिल्लर चाललेल्या गोष्टी लक्ष नको देत जाऊ. हो ना तुमचंही बरोबर आहे म्हणा. ते तर कोणाची रीतच आहे म्हणा जगाची. पण एवढं नसते ना राजा. 2-2 घंटे 3-3 घंटे दिवसभर माय नुसतं राजा टुपरूच लावते राजा. बैकून देते ना बायकोले माय सासू. अबे बायको ताब्यात घेणार रे तू. मग सासू बॉम्ब टाकू की सासरा बॉम्ब टाकू काहीच होत नाही. फुटतच नाही तू. फुस जाते फुस. जाय भाई आता घरी. काय करून राहील तुझी बायकोचं. सरपंच काहीच कामाचं नाही हो. आपल्याला भेटायला गेलं नामदेव भाऊलेच. नामदेव भाऊच आपलं काम करते. हे सारे लटर पुसात रे बापा. काही खरं नाही. काही आयडिया सुद्धा देत नाही. आता याची भादडी आणते नुसतं सरपंच. पुरं येडं दैत आहे भाऊ आमच्या गावातलं हे गंठ. पागल असायचं बायको वागवता नाही येऊन रे आली. आणि जाऊ उठला सुटला की आमच्याच वेळी येते. काय करा माणसानं. डॅनी काय मला एका दिवशी गट्ट्यात घालते का काय माहित. आता बरं चालू आहे बा पद्धतशीर आहे साऱ्या गोष्टी. कमवून बी राहिलो ना आम्ही दोघे जण पैसे. पण यायला आता दुसराच नाद लागला बा. काय करा मला काही सुसून नाही राहिलो बा. आपण विचारा तो माझी खोटं बोलून राहिला. आता तोही धड सांगून नाही राहिला की काय आहे त्याच्या मनात काय नाही. उकडे जाते. उठलं सुटलं की मला चाटाच मारते बा तो. मी त्याचा दोस्त आहे बा. मला चाटा मारते तू. सायाचा उठलं सुटलं की त्या बुटीलीच भेटायला जाते. काही मटण नेते तर काही तेल नेते तर काही साखऱ्या नेते काही चापत्ती नेते काही दुधाई पिशवी नेते. काय बा काय म्हणजे मला समजून नाही राहिलं गड्या. आणि विचारतो मी तर मला सांगत नाही तो. काय करा असं हे बुडं कोण हे बड्यावानी एकटाच बडबड करून राहिला. काय पागल गिगल झाले का तुम्ही. मनानच लावली बाबा तुम्ही बडबड करणं. काय बाबा तुम्ही त्या डॅनीचा जप लावला करणं. का डॅनी बुडा दिसला का तुमच्या अंगात. अव मामले माहित आहे
हो तो रघु व्हाईट लाईनला लागला ना, त्याला नान लागला दुसरा. आता त्याचं दुकानमध्ये लक्ष नाही राहिलं, धंद्यात अजिबात लक्ष नाही. उठला सुटलं की मला चाटा मारते, गड्या मा पोट डोकून राहिलं, संडासून येतो. हा काही म्हणते मला अर्जंटच काम आहे, मा घरी पाहुण्याची येऊन राहिलो, अशा चाटा मारून राहिला तो. हो त्याला तिसरा नान लागला ना आता. काय झालं बापा असं? कोणता नान लागला बापा असं ते बुडेले? कसं आता ते मायच होट आणि मायच दात. काही हातावर बदनामी करायला पुरत नाही मामा दोस्ताची. कसं बाईले सांगितलं म्हणजे ते बार घरी फिरते ना. बाई काही बाईची जात काही कसं चूप नाही राहत ना. इले सांगू दे तिले सांगू दे, फालतू कसं ते जाऊ दे. तो विषय वाढीन, तो कुकडल्या कुकडे जाईल. तो विषय विचारूच नको तुम्हाला. हा म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? हा बाईची जात बार घरी फिरते म्हणजे मी काय सांगून राहिली का लोकांना? सांगा ना मला काय आता जबरी दिसून राहिली का तुम्हाला? हा मी काय कोणाला गोष्ट सांगत असतो काय? तुम्हाला माहित नाही काय कुठे जात असतो का मी? येणं जाणं करत असतो काय? सांगा ना आता, सांगा ना काय झालं तर? फालतूकीचा काले पाडून राहिले आता, सांगा लवकर. विचारू नको तू, राहू दे बरं. हा मी काही सांगत नाही तुले. हा ते जाऊ दे, तो विषय सोडून देतो आता. ते झालं आता. तो गडी कसा थोडासा जाऊ दे आता. मला सांगत नाही का तुम्ही? हा मला सांगत नाही का तुम्ही? मी बी सांगणार नाही बरं तुम्हाला कोणतीच गोष्ट. सांगा लवकर तुम्ही काय आहे तर. काय आहे प्रकरण त्या डॅनीचं? हा काय मॅटर आहे सांगसान तर मला. अबो मला सांगायला लाज वाटून राहिली. या वयात एवढे लोफर कामं करून राहिला तो डॅनी आहे. त्याच्या मसनात गौऱ्या गेल्या, पण अजून बी त्याची कशी जवानपणातली खोड गेली नाही अजून बी. वयच भलता करते अजून बी. पण तुम्ही घुमून फिरून काय बोलून राहिले? मला समजेन असं तर सांगा तुम्ही. हो ते घंट्याची माय नाही काय, त्या बुडीच्या नानी लागला तो डॅनी. उठला सुटला की तटीच जाते तो. काही मटण घेऊन जाते तर काही तेल घेऊन जाते तर काही साखरे घेऊन जाते तटीचा. लय हरामखोर धंदे करून राहिला तो. मली चाटा चुना मारून राहिला तो. दुकानावर 5 मिनिटं बुल टेकत नाही त्याचं. बस 2-3 गिरायके केले की म्हणते आलोच गड्या संडासो. असा चाटा मारून राहिला तो मले. त्या बुडीनं नांदी लावला त्याले. या वयात तो डॅनी बुडा रंग करून राहिला का लागे? हा जरा समजून सांगा ना तुम्ही. या डोंगरीले या घुबडले लाज नाही वाटत का? या वयात ते बुडे वागून राहिली तर तुम्ही की नाही पहिले त्या डॅनी बुड्याला समजून सांगा बरं. असे रिकामे कामं नका करायला लावू त्या बुड्याले. समजून सांगा तुम्ही. ना मी सांगतो त्याला समजून काय आहे तर, पण तू माझी खोटात बोलायला खरं बोलतच नाही. मला तो इकून तिकून माहीत पडून राहिलं असं आहे म्हणून. त्याच्या तोंडून कसं तो कुलूपच खुलणे राहिला तोंडाचं. बोलायचं शब्दही काढत नाही तो. एवढा बापा तो डॅनी बुडा चावट आहे तर त्याला आपल्या घरी काले आणता? काले आणता आपल्या घरी? काही काम नाही ना? आपली बी इज्जत जाते अशा बरोबर, माहित आहे काय? हे तो आपल्या घरी काही नाही करत. दोस्ताच्या घरी तो असे बिलकुल रिकामे कामं करत नाही तो. तटी त्याची लाईन लागते ना, तटीच करते तो. आता तू जाय बरं, स्वयंपाक गिपाक कर. मी पाहतो त्या डॅनीचं काय आहे तर. पहिले तुम्ही त्या डॅनीचा पावा काय आहे तर ते मोडून टाका लवकर. मी मोडतो ते. तू जाय स्वयंपाक कर दिलो. करतो. त्या डॅनीले ना रंगी हातच पकडायला लागेल मले. तसा लय खोटा बोलून राहिला तो बरोबर. मला कोणती गोष्ट सांगून नाही राहिला, सारं लपू ठेवून राहिला. थांब बाबू डॅन्या, तुला पकडतोच मी रे. रंगी हात पकडतो ती बी. थांब तू. समजे भाऊ, माझी बायको काही सुधरत नाही. हो बा जशी आहे तशीच आहे ते. काय झालं? काऊन नाही सुधरत तुझी बायको? काय भानगड आहे? हो आपण काय कबूल केलं की माई बायको तिच्या मायसोबत भावासोबत फोनवर बोलणार नाही. ते तर टुबुल रोज उठली सुटली की बोलत राहते बा माय बापासोबत. सांगा आता कबूल करून काय फायदा आहे का मग आपलं? माय बायको माया चोरून चारून बोलते माझ्यासोबत भावासोबत. हाती पडली ते म्हणून मला माहित झालं. नाही तर कोपरे कापरे तिचे राखेलच. मी घरा बाहेर निघलो की तिकडे कसं सुरू नाही तिचा फोन. भलत्याच गोष्टी टेन्शन घेऊन राहिला बेगंठ्या. बोलू दे ना, माय बरोबर बोलून राहिली की ते बाई तुझी बायको. जाऊ दे ना. एवढं तेवढं पाहिलंही नाही पाहिजे माणसानं. एक डोळ्या लावायचा, एक डोळ्या उघड्याचा लेगा. काय लेगा हेंबाड्या आला लेगा ते पानसट गोष्ट घेऊन माझ नाही ना. पण आपण कबूल करेल आहे ना की माय बापा बरोबर कसं बोलणार नाही माय बायको. फोन करणार नाही माय बापाले. शब्दावर माय बायकोन ठाम राहायला पाहिजे ना. माय बायको तर उठली सुटली की मायले फोन लावते की बाहेर फोन लावते. आज मी पकडलं म्हणून मला लक्षात आलं. नाही तर मला कसं माहितच नसतं पडलं. चोरून चारून त्याची आहे की नाही गप्पा चालल्याच असत्या. आता मी काय करू शकतो सांगा? त्या घरी येऊन बसू का मी? फोनवर बोलते नाही बोलत, कोणाशी बोलते काय बोलते पाहायला उगा जडीसा. आता शहानिशा करत तू काम आहे बापा. समजून सांग बायकोले. आता का साऱ्या गोष्टी मिस करू नाही. पण आपण कबूल करून आणलं ना. तुम्ही कसे बोलून राहिले रामदेव भाऊ? अरे हो बाबा आपण कबूल करून आणलं, पण मग काही गोष्टी नाही म्हणता येत नाही बाबा. तू तुझे डोकसो वापरत नाही जरा सगळी. काल मोबाईल रिचार्ज मारून राहिला. रिचार्ज नको मारून. रिचार्ज नसला तिच्या मोबाईल मध्ये फोन कोणाला लावणार आहे ती? शिम मोडून टाक. अरे मी नाही मारला रिचार्ज तिला तर तिचा भाऊ मारून देईन रिचार्ज.
तेवढी काय गोष्ट आहे का रिचार्ज मारायची? दुसरं काहीतरी सांगा मला, आयडिया काहीतरी द्या. मोबाईल मधलं सिम कार्ड काढून फेकून दे बे, नाही मोबाईल पाण्यात टाकून दे, झालं. काय का तुला एवढी हे मला सांगा लागते? पडला पडला पडला, झालं मुडलं. फोन आला बी तर तुझ्याच फोनवर येईन की नाही? बरोबर म्हणाला नामदेव भाऊ, हे असं होऊ शकते. हा, मोबाईल पाण्यात टाकून द्या, सिम कार्ड काढून घ्या. असं बरं असंच करतो मी आता घरी गेलो की. आणि या घंट्या उशात तिच्या गोष्टीचं डपलं नको पिटू गावात. नाही चालला लोकांना सांगत माझी बायको फोनवर बोलते. जाऊ उठला की सुटला की चालला आमच्या घरी शपूट डाब्याला आमचं. कसं काही गोष्टी समजदारी तू नाही दाखवली पाहिजे ना. ती काय तिकडे निपटल्या पाहिजे काय शांबळ्या गोष्टी. बा मी काली उठला सुटला तुमच्या घरी येऊ राजा, पण कसं सांग ना, मा काम आहे बा तुमच्या काना टाकणं. तुम्ही काल काय म्हणतात काय घंट्या तुला आम्हाला काय सांगितलं? असंही होते ना बा. तर कसं आहे माहिती आहे का, चित बी मेरी पड बी मेरी. त्यापेक्षा कसं आपलं काम आहे सांगणं. कोणती गोष्ट झाली नामदेव भाऊ, मला ऐकून कोणती काही केलं तुम्ही पहिले तुम्हाला सांगितली. हो, पण कोणती गोष्ट सांगितली पाहिजे कोणती नाही सांगितली पाहिजे याची नॉलेज तुले पाहिजे ना. आता हे सोडे मोबाईलची गोष्ट घेऊन आला. आता हे लगा तुला समजत नाही का काय करावं लागतं काय नाही. तर काय दे ना मोबाईल फेकून मी सारं समजते ना, पण तुम्हाला सांगणं काम आहे बापा. हो नाही तुम्ही काल म्हणसाल ना कार बाबा आम्हाला काय सांगाल तर फक्त तुमच्या दोघे रातच्या गोष्टी न सांगा की झालं मला. तेवढं आता दूर ठेवा मले, नाहीतर मग कसं उद्या मला ती सांगायला शिन का नामदेव भाऊ असं झालं राजा, धमुक झालं राजा, असं फलानं झालं राजा. कसं लक्ष देतो बा. मग हायच नामदेव ऐकायले रातच्या दिवसाच्या गोष्टी. अरे काय राजा नामदेव बोल मजा घ्या राजा तुम्ही. हाय ते सांगत असते कोणी राजा. जाऊ द्या बा मी चाललो बापा. करा तुम्ही आराम आणि तुम्ही सांगितलं तसंच करतो मी आता. हो ये तुम्ही बायको वाट पाहिजे तशी. माझ्या का मनात पडे त्याचं कंबळलं मुळे हा घंटा धावतो माझ घरी येते. नामदेव भाऊ असं झालं तसं झालं, मग बायकोन असं गेलं तसं गेलं. माझ्या का मनात पडायला पुरत नाही रे बा कोणाच्या. इथल्या का कुठलं आपलं शपूट दाबतात हे. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. माय हाड्याने तर इकडेच येऊन राहिला. का शेपूट सोडते की नाही माय? उठला सुटला की इकडेच येऊन राहिला. आता पुरा चटकला माय हा बुडा. आता काही खरं नाही. तो आपलं शेपूट सोडतच नाही आणि आपल्या घरातच एक झाला मार देतो. आता पुरा धाव उठला सुटला की माझ घरी येते. माय काय आहे त्याला काय सांगा. आता एकटी मी असतो ना तरी या बुड्याचं याचं काही काम नाही बा. काय आहे त्याला काय माहिती. अरे काय भाभी झालं की जेवण खावण? हा बुडे बा झालं माया जेवण. ते भाजी नव्हती काय मटणाची, त्याचा रसा होता ना उरे रातचा, तोच खाल्ला मी ना. आता तेवढाच झालं माया. काय गडा हे तो पुरी चट केला रे बाबा. हिनं तर रसा खाऊ नाही घेतला गडा. तू आता वास घेतला नाही न, तू चटी जे आलता बाबा. का जाय आता कलंकुसा जाय आता उपाची घरी. हो ना भाभी, आपण मटनची भाजी आहे की नाही एक नंबर केली पण तुम्ही ना. हो तुमच्या हातासारखा स्वाद कोणालीच नाही बा. मी ना म्या बोट चोकत खाल्ली ना बापा. हो तुम्ही मटन बी असं गल शिजवलं की नाही बस. होटानं मग हड्ड्या चावल्या होटानं. हो एवढी खतरनाक मटन शिजवलं तुम्ही. कसं चोपडी लावते पाहिलं तिथे मटणाची भाजी उशीक चव नाही झालती, जरा पानचट झालती. उशीक खा नाही वाटे, पण आता काय करा फेकून द्यापेक्षा बरी पोटात गेली तर. हा ना बुडे बा एक नंबर भाजी जमलती. पण खरंच तुम्ही ना सांगलं की नाही तसं केलं मी ना, तर खरंच पण मस्त भाजी झाली होती. हा सांगा तुम्ही आज बी आणतो लागलं असतं मटन. तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो अर्धा किलो. दोघांचं चलडोल होते मस्त अर्धा किलो मध्ये. बिलकुल आणू काय सांगा. कसं आपल्याला काही इकत नाही लागत. आपल्या घरचंच दुकान आहे. सांगा तुम्ही फक्त आणू काय. हो बुडे बा आता कालच तर खाल्लं बापा. आता शनिवार आहे ना, शनिवारी खाता का आता मटन? जरा सगळ्यात द्या जाणार रविवारी आणजा. सांगा तुम्ही म्हणता मला मटन आवडते, मग मा म्हणणं काम नाही का तुम्हाला. कसं दुकान करताय आपलं मटनचं, आपल्याला का पैसे लागतात का? तुम्ही म्हणत असाल की नाही घेतला गॅस. बिलकुल. पण आता तुम्ही म्हणता शनिवार बाबा जाऊ द्या बाबा. पाप करायला पुरत नाही. तेच म्हटलं मग मी ना की शनिवारी कसं खात नका जात जाऊ ना. तुम्ही माझ्यासाठी बापाला कातोळा करता की मी ना खाल्लं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण नाही ना, आता कसं रविवारी आणजा तुम्ही रविवारी. भाभी जाऊ द्या तर मटनचा विषय. पण भाभी तुम्ही नाही की नाही लस मायापतली केली बा. हो तुम्हाला काही मायाच राहिली नाही आता. काऊन ना बापा डॅनी असं काय झालं बापा? काऊन मायापतली झाली माई? काऊन म्हणून राहिले असं तुम्ही? सांगा आता. मी तुमच्याशी उभा राहून बोलून राहिलो, तुम्ही बसून बोलून राहिल्या माझ्यासोबत. सांगा आता. मला बसही म्हणत नाही बा तुम्ही. मग मायापतली झाली की नाही, मग तुम्हाला मायाबद्दल काही वाटलं असतं तर झटकन यावर डॅनी पहिले बसावर मग मारू आपण गप्पा, असं म्हटलं नसतं का तुम्ही ना. बापा डॅनी या बापा तुम्ही बसा. आता कसं मला कसं वय मनानं आठवण नाही राहत ना बापा. लस भुलक्कड झाली मी तर. नाही भाभी मागुडी रिकाम पण आहे बसायले. मला कसं दुकान चालू करणं नाही तर मग तो मोतीराम थोड वाचते मा नावानं. तो घडी खतरनाक. हो काय डॅनी बापा वरून म्हणता की तुम्ही मला बसही म्हणत नाही, आणि बस म्हटलं तर तुम्ही म्हणता की आता मला दुकानात जावं लागते कामही आहे. कसं बापा हे तुमचं दोन तोंडी सरप आहे का डॅनी तुम्ही?
जाऊ द्या ना भाभी, तुमच्यासारखं माय मला आठवण नाही राहत ना कधी कधी. हा मी विसरतो ना. जाऊ द्या, मला दुकानावर जावं लागते बापा. तो मोतीराम माना कोण्या गांडीन तिकडे. हो जा जा बापा, कसं तुमचं काम पहिले बापा. हा भाभी, मग हा काही लागलं सवरलं तर सांगा बरं. हो मा नंबर तुम्हाला दिला जा, मला फोन कर जा बरं तुम्ही. हो कोणतीही गोष्ट लागो, हा निसंकोचपणे आपल्याला फोन करायचा बिलकुल. हा फोन लावा लागेल बिलकुल. कशी वस्तू हजर तुमच्या घरी, काही टेन्शन घ्यायचं नाही. पैसा आदला कोणती गोष्ट म्हणा तुम्ही. हो रघु कसं अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. हो बापा डॅनी, मला माहित आहे ना तुम्ही मला मदत करता, तर नक्की सांगतो मी. मला काही लागलं गिगलं तर तुम्हाला, बस काही टेन्शन घेऊ नका. जा बापा आता कामावर जा, वजन उशीर झाला तर तो बुडा बोलीन. हो चला चला भाभी, मग करा आराम करा तुम्ही. मी आलोच मग, संध्याकाळी भेटतो तुम्हाला. त्या बुडीले अर्जंट संध्याकाळी भेटायला यायला लागेल रे बा. अनाटी झपेही लाईन लावा लागेल आता आपल्याला. हा घरी काही झप लागत नाही आपल्याला. करमूनच नाही राहिलं या बुडीला भेटल्याची होईल का. काय झालं काय माहितलं का मला. हा समजूनच नाही राहिलो बा. माय हा बुडा काय हो, माय बे उठला सुटला की अटी घेते निरा माय शेपूट दाबते. काय हाय याला अटी काय सांगा. नाही तर करीन बापा हा बुडा काही ना काही घोर. जरासं जपून राहायला की नाही बुटाचे. दगडू दगडू रे, हा पाटील कुकडे गेला शिनोगडी, आवाज येऊन राहिला बा. थांब थांब, मी देतो त्याला आवाज. हो दगडू, अरे येणार रे गड्या इकडे. ये ना, काम आहे ना अर्जंट. हो पाटील थांबा थांबा 2 मिनिटं, आलोच मी आलोच. हा पाटील काय म्हणता. काहीच नाही बा, तू थोडस कसं ते आबार लक्ष ठेव बा. कसं आम्हाला कसं गावात वेगळंच माहित पडून राहिलं. आमच्या कानावर कसं तिसरंच काही भल काहीच ऐकून येऊन राहिलं गड्या. तर कसं बुड्यावर थोडस लक्ष ठेव बा. सगळ्या दगडू या वयात कसं हे बरोबर आहे नाही हे नाटकं. कसं बदनामी होते ना, असं काही केलं की असं लोक खिकी दात काढतात बा. हा अशी ना अफवाच म्हणा ते, खरं तर नशीनच, पण कसं तरी बा लक्ष ठेव बा बुड्या. काय झालं बन मा आबान काय केलं बा. का काऊन लक्ष ठेवू मा आबावर मी. कसा आहे गड्या, तो खाली आलता माझ. कसा ते आबा म्हणतात कोणाला तरी भेटायला जाते बा. कसं हे बरोबर नाही ना. कसं बदनामी होऊन राहिली ना गावात. तर कसं ते आबाला कसं समजून सांग बा तू जरासं 2 गोष्टी. कसं कसं त्या काल्याचं तोंड कसं चुप केलं. आम्ही काही ऐकलं नाही त्याचं. म्हटलं काही अटी भादरू नको, शिल्लक अगोपणा करू नको, तू काम कर. हा रिकाम्या काही बदनाम्या करू नको लोकांच्या. तर कसं आम्ही तिकडे निपटलो, तरी पण कसं बुड्यावर लक्ष ठेव तू जरासं. हो पाटील झुंबर आलं मला लक्षात ते आता. म्हणून तो मोतीराम बुडा घरी आलता विचारे. कारगाड्या तो आबा कुकडे गेला. त्या मोतीराम बुड्याली मा आबा चुटा मारून राहिला. हा कधी म्हणते मा पोटात दुखते, तर कधी म्हणते मला दवाखान्यात जावं लागते, तर कधी म्हणते मला घरी किराणा जावं लागते, तर कधी म्हणते मला नाताले पाहुणेच पाहायला आले. आलं मला लक्षात काऊन चुटा मारून आला मा आबा. तर कसं आमच्या जो काही पुरी बारी खबर नाही, आधी अपुरीच आहे. म्हणून कसं मी कसं तुला डायरेक्ट म्हणत नाही. असं आहे की तसा कसं तू फक्त लक्ष दे. बुड्या या मागं फिर तू 2-4 दिवस आता, मग तुला माहित पडेल काय आहे तो. राजा काय करूया, बुड्याचं काय ना काही आफत आणतेच बा. हो अगो मला भरेला मा आबात. आता काय सांगा तुम्ही, या वयात काही रिकाम्या कामं करायची गरज आहे काय. काही गरज नाही ना बुवा. मस्तनात गौऱ्या गेल्या मा आबाच्या. पण फालतू राजा असे रिकामे काम करायला बदनामी होऊन राहिली ना. तो मोतीराम बुडा बिचारा धंद्यासाठी जीव तोडते हो तिकडे मटण इकायले. आणि हा बुडा मा आबा चुटा मारते बा त्या बुड्याले. नको करू, मोतीराम बुड्याला सोबत घे. बरोबर तो कसं मोतीराम बुडा लाईनवर आणते त्या आबाले. हो तू याच्यानं काहीच मिळेल ना. त्या आबा तू म्हटलं काहीच ऐकत नाही, शब्दही नाही ऐकत. तर कसं तू मोतीराम बुड्याला पुढे घाल आणि ते काय असेल तर ते मोडून टाकते आबाज लफडं. पाटील कोण आहे बा. कोण पोटवलं मा आबानं. कोणाच्या मागं जाते मा आबा. कोणाला भेटायला जाते बा. काय म्हणजे काही माहित तर पडली नाव का कोण आहे काय आहे. काही खबर आधी अपुरीच असो ना, पण मग नाव का तर माहित पडलं की. बाबा त्या घंट्या मायला भेटायला जाते आबा. उठला सुटला की तटीच. राजा काल्यानं हे गोष्ट मला लक्षात आणून दिली ती राजा. मी त्या बुड्डी सामान नेलं ना त्या वाडग्यात. तर त्यावेळेस काल्या म्हणे त्या आबा म्हणे शेटिंग लावते म्हणे बुड्डी जोय. मी नव्हते काही लक्ष दिलं नाही. मी आता म्हटलं अरे काही बघून राहणार का निघ. म्हटलं डोकसं नको वडीचा यांना देणार का मा आबाची बदनामी करतं का. मीच त्याला म्हटलं राजा असं. मा आबा त्या बुड्डीचं रुंग रांगाय करे राजा. आता आलं माझ्या लक्षात हे मा आबा कोण रुंग रांगाय करे. तर अशी शाळा होती मा आबाची. रुंग रांगाई नाही तरीच बसायला जाते ते आबा. मटण घेऊन जाते बुड्डीले. किराणा मिराणा देते भरून. तेल साखर मीठ मिरचू सारं ओके मध्ये काम करून द्यायला बुड्डीचं. जेवढं कमवते तेवढे गमवते तिकडे. कसं डायरेक्ट सांगणं कसं बरोबर नाही ना ते. कसं कोणाची जीवारी त्याला ते आबा म्हटल्यानंतर तू कसं आम्हाला दोष देत होता ना. म्हणून कसं आम्ही तुला बापा असं भेद सांगितलं. आता तुनच तो विषय काढला म्हणून मी आज तुला आता डायरेक्ट सांगितलं ते आबा कुठे असते म्हणून कुठे बसेल असते. तर राजा पाटील हे बुड लय जगो झालं साहेब. काय करा या बुड्या मला समजतच नाही राजा. आपण काही येईल म्हटलं की तो बुडा बेलच म्हणते. म्हटलं तर जर असं काही ऐकत नाही, कवडी घरी ऐकत नाही.
तू काही टेन्शन न घेऊ, मोतीराम बुड्याला हाताशी घेन काम करून टाक. हे या बुड्याचं मोडून टाक. हा, गावात दुसऱ्याचं कोणाचं ऐकत नाही. मोतीराम बुड्या जे ऐकीन की नाही ते आबा ते कोणाचंच नाही ऐकत. मी पाहतो आता पाटील काय आहे तर, आणि मोतीराम बुड्याला पुढे घालतो आणि या बुड्याचे नोकरे काय आहे तर ते सरे कसं लपडं लुपडं काय आहे तर मोडून टाकतो. या बुड्याला लाईनवर आणाच लागेल ना मला, त्याच्या महालगन राहिलं व्हायचं एकतं. या बुड्याने जर असे नोकरे केले तर महालगन नाही होणार. हा, मला तसं राहा लागेल रांड गो बाबा. पुरीवाले लय पाहतात. हो, पुरा म्हणजे खानदानचा पुरा इतिहासच काढतात कोण कसं आहे काय आहे. हा, म्हणजे हे लोक काही खरं नसते. हे लपडे लुपडे तर ताच माहीत पडतात बाबा. चार चौघात ताच माहीत पडली हे गोष्ट वाऱ्यासारखीच लपड्याची. चला बरं हे सारे विषय जाऊ द्या. चला बरं त्या मोतीराम बुड्याला भेटू आपण. आणि काय त्या बुड्याचं काय तर सांगू बापा. असं असं आहे बापा, काय बापा बापा ते काय तर. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि मित्रांनो, आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं. रे तू बरेवाण्याच्या तू न की नाही माझ्यासोबत बी माझ्या बोलणं बंद केलं. मला माहित नव्हतं रे तू एवढा खराब असतं, एवढा बदमाश असतं. तू तुझ्या हातच पाहतो ना मी. कद लोक मला बोलू नाही देत माझ्यासोबत. माझ्या हातचा फोन घेते म्हणते फोन नाही पाहिजे तुझ्याजवळ. माझ्या बापासोबत बोलू नको. थांब रे तू थांब रे, याचा तर बदला घेईनच मी. येशीलच ना तू माझ्याजवळ, मग पाहतो ना तुले. तरी मस्त गोळ गोळ बोलते. हा, सकाळ झाली की मोठा खारट तुरट तिखट सगळंच बोलून घेते तो. थांब ना तू थांब ना. आज जर बाबू तुझ्या मेळ येऊ देईन की नाही तर मग म्हणजे बाबू तू मला चोपडी लावतो तू आणि कसा माझ्याजवळ येतं तर दाखवतोस ना मग तुले. अरे आज तर बाबा मा अगदर हजर झाली बाबा. तू येऊन बसले बाबा पलंगावर. हा, आता मला रोज बाबा आवाज द्यायला लागते. येवर राधा इकडे, येवर राधा इकडे. आज कसं काय आले? अहो म्हटलं तुम्ही याच्या अगोदर कसं पटपट काम अटकून घ्या म्हटलं आणि कसं आपल्या पलंगावर येऊन बसा. आता रोज कसं मला आवाज द्यायला लागते तुम्हाला. अहो राधे झालं नाही काय, झालं नाही काय. आज कसं मी लवकर येऊन बसले, मग लवकर आटपलं मी ना. हो ना राधा, तू तर काही हुशार झाली बाबा. आता साऱ्या गोष्टी समजायला लागल्या तुला. हा, असंच पाहिजे मग आपल्याला. हा, कसं आवाज द्यायचं काम नाही. बाई कशी हजर बिलकुल. माणूस आला म्हणजे सुरू. हुशार व्हास लागेल ना. आता हुशार माणसाबरोबर राहून राहिली तर हुशारच व्हावं लागेल ना. गदर राहून थोडी जमीन. राधा तू खूपच समजदार झाली बा. हा, सरक बरं आता जराशी बाजूली. आता तो पक्कन बसलं बी. आता काय म्हणते काय सांगा. बरं मग चाल बरं लवकर झटकन झोपून राहू आपण. हा, चाक चाक. काय हेड बाबा मी नाही झपजे पलंगा. मी माया खाली टाकतो अंथरून. अरे अरे असं काय करून राहिली बाबा तू? अरे दोघेसाठी पलंग आहे ना. हा, पलंगावर झोपू आपण. हा, खाली खाली काही झोपू नको. मला काय गमत नाही मग. हा, तू नसली की. हा, दोघांसाठी असो किती काहीसाठी असो. हा, मी झपत नाही तुमच्या बरोबर पलंगात. काही मला झपू देत नाही सुद्धा. हा, मोठे रात्री गोळ गोळ बोलता, सकाळून मोठे तिखट बोलता. तुम्ही फक्त कामापुरता मामा करता आणि काम झालं की फेकून देता. अजिबात जोड नाही याचं. हा, मी खाली झपतो आणि तुम्ही वर झपून राहा मोकाट्याने. आता सांग कसं चालेल सांग बा तू आता. हा, मी कोणता कामापुरता मामा गेला कधी तुला फेकून दिला बाबा. हा, तूच माही सर्व आहेस बापा. तुझ्याशिवाय मला करमत नाही ना. तू आहेस म्हणून मी दुसरं काय सांग. कशी नको करू बा तू. हळूहळू कोण मारतो मले. मला काही सांगू नका बापा. मला झपू द्या बरं मुकाट्यानं. एवढे काम धंदे करून मध्ये सगळं जीव थकते माय. झपू द्या मला मुकाट्यानं. आता झपून राहा तुम्ही बी मुकाट्यानं. दादा अशान कसं काय? तू काय बापा लोक कशी चांगली होती ना. आता काय तुला घुर आलं बापा. खाली झपतं. अटे आता वर झपायला काय झालं तुला. मी काय करतो बाबा? काहीच तर करत नाही. हाती लावत नाही बाबा मी तुले. मला घुरं गिरं नाही आलं. तुम्हाला घुरं येत असते म्हणून मागात धसते ते घुरं तुमचं. तेव्हा माझ्यासोबत बोलत होती तर काय मला खिजरू आले. काय बोलले तुम्ही? माझ्याशी कोणी बोलत नसते काय? तुम्ही तुमच्या माझ्यासोबत बोलत नसता काय? सांग तसं माझ्यासोबत बोलत नको जात जाऊ. मी हे कबूल केलं आणि ते कबूल केलं. लस भोवतोंड फुटलं बाबा तुम्हाला बोलायला तर नसते बा. कोणी कोणाला बोलू देत असते माझ्यासोबत. तुम्ही तर बाबा लस लावलं करणं. मी तिकडे होती मामाच्या घरी तर मोठे म्हणत जा मी तुला असं वागवून तसं वागवून ये लवकर घरी. आणि मला गमत नाही तुझ्याशिवाय. आणि हे ढगळे करले का तुम्ही ना मग? आता जाऊ दे ना तो विषय देणं सोडून. हा, जाऊ दे ना आता. आता कसं पुढचं सुरू कर बा तू. मागचं राहू दे आता. जे झालं शिंती झालं अशी ना. आता काय ते उकरून काढतं घेणं देणं. काय माहित आहे काय? जरासं बोलायच्या वक्ती की नाही विचार केला पाहिजे. हा, किती बी आपण गुरवलं की नाही भाई तरी खोट्या रेस लागते ना. तसं माहित पाहिजे तुम्हाला मग की आपले काम पडतील बायकोसोबत. तर बायकोसोबत जरासं चांगलं वागा, चांगलं बोला. सांग बा आता मी तुझ्या बरोबर चांगलं बोलून नाही राहिलो का? सारं प्रेमात आहे बा. आता तू काय मी काय तुला शिवे दिल्या काय? मी काय जेव्हा रागवलो काय? काय म्हटलं काय मी तुला काही? हा, सांग बा आता. प्रेमानं बोलून राहिलो तुले. तू म्हणतो मी खाली झपतो. सांग आता हे म्हणजे अडून पाहणार की नाही माणसाले. मला काही सांगू नका तुम्ही. मग सकाळून कोण रोग आलता तुम्हाला? हा, सकाळून कोण बोलले मला तुम्ही सांगा ना. रात्री मोठे गोळ गोळ बोलता सकाळून जे आहे तेच करता. राधा जाऊ दे ना तो विषय. तू काय तो विषय घेऊन बसली तू? हा, काय बापा रात होऊन राहिली ना.
हा कसं रातभर जागणं बरोबर नाही बुवा. कसं मला सकाळी वावरात बी जावं लागते ना. मला काल जागून राहिली तू. हा आता झपा मुकड्यानं आता. ते मला काही सांगू नका आणि चोपड सापड काही करू नका. हा मला माहित आहे तुमचा खेळ काय आहे तर. त्या शेंडी तू काही कामाची बाई नाही का. मी चाललो मी. नुसतं सायाजी मुले हळूहळू पाहून राहिली. हिला वाटते की मा भागतच नाही जसं काही. हा हिच्याच भरोशावर आम्ही भेक वाटे डप्पर. जा जा रागाने जाता तर जा. कधी कोणाला सांगून राहिले बोलायच्या अगदी जरा भान पाहिजे ना. आपण काय बोलून राहिलो बायकोसोबत. तर आता मोठा फोन काय आला तर जा कोणाला सांगता तर. बाबू माझ्यासोबत हिसके. हा बाबू तू असा बोलत जा माझ्यासोबत. हा मग तुले पाहिजे असे हिसके दाखवतो ना माया तुले. व्हायला का तिकडे जायला का. हा कुकडे जप तू आता. मस्त राधे आता तू आले शान पलंगार मस्त आता एकटीच मजा कर.